बावनकुळे असं सुटणार म्हणतात असेल. की पक्षाशी या हल्ल्याचा कोणताही संबंध नाहीये, तो जरी भाजपचा कार्यकर्ता असला तरी सुद्धा याचा पक्षाशी काहीही संबंध नसल्याचं बावनकुळे म्हणतात। दुसरीकडे तो भाजपचा कार्यकर्ता आहे आणि थेट तुम्ही आरोप करताय बावनकुळेंनी फोन केलाय, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, तुम्ही आता बावनकुळे काय म्हणतात, तो भाजपचा कार्यकर्ता आहे, तो भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा सरचिटणीस आहे। म्हणजे बावनकुळे मान्य करतात तो भाजपचा कार्यकर्ता आहे आणि भाजपचा याच्याशी काही संबंध नाहीये। आपल्या बोलण्यात तरी मंत्र महोदयांनी कायम राहायला पाहिजे ना, भाजपचा कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहे, पण भाजपचा काय संबंध आहे? मग माझा काय त्याच्या बांधाला बांध आहे? माझं काय व्यक्तिगत त्याच्याशी भांडण आहे? काही पैसे घेण्याचं देण्याचं आहे? जो काही विचाराचा लढा भाजपचा आणि बहुजन समाजाच्या संघटनेचा आहे, तो पुरोगामी आणि प्रतिगामीचा आहे। प्रतिगामी लोक हे कट्टर झालेले आहेत आणि ते एक अशी मागणी करतायत की छत्रपती संभाजी ब्रिगेड नाव करावं। ते आमची संघटना आहे, आम्ही निर्णय घेऊ। त्यांनाही सांगितलं होतं, 2 वेळा आमचं बोलणं झालं होतं फोनवर, पण ते बोलणं पुढे जाण्यासाठी काही कायद्याच्या मर्यादा आहे। धर्मदाय आयुक्ताकडे अर्ज करावा लागतो, तशाच प्रकारची दुसरी संघटना जर रजिस्टर असेल तर ती दुरुस्ती करायला मर्यादा पडतात। हे सगळं बोलणं 2-3 महिन्यापासून चालू आहे। याच व्यक्तीने सोलापूरमध्ये एक आंदोलन केलं होतं, सांगलीमध्ये एक आंदोलन केलं होतं, अक्कलकोटमध्ये केलं होतं। आता अक्कलकोटमध्ये ज्या जन्मेजय राजेंना खूप सन्मान आहे, मान आहे, त्यांच्या सामाजिक कार्याचा यथोचित सन्मान झाला पाहिजे, माझ्या हस्ते त्यांचा सत्कार करावा असं बोलवलं जातं। एक षड्यंत्र रचलं जातं, एक कट रचला जातो आणि तिथं बोलवलं जातं आणि सगळे योगायोगाने काय भाजपचे पदाधिकारी असू शकत नाही ना। तर भाजपचा पदाधिकारी आहे, सदस्य हे बावनकुळे मान्य करतात आणि भाजपचा याच्याशी काही संबंध नाही असं बोलणं मूर्खपणाचं आहे। मात्र प्रवीणजी, आता यानंतर तुमची भूमिका काय असेल? हे सगळं घडत असताना, हे सगळे आरोप होत असताना आता पुढची तुमची भूमिका काय असेल? नाही, महत्वाची गोष्ट काय आहे की माझ्या एकट्याच्या भूमिकेवर हे काही चालणार नाही। आज संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षांवर हल्ला झाला, उद्या बामसेपच्या वामन मिश्रामांवर होऊ शकतो, आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांवर होऊ शकतो, ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांवर होऊ शकतो। जे जे लोक फुले शाह आंबेडकरांची विचारधारा मांडतात त्यांच्यावर हे होऊ शकतं। कारण संघ परिवारामध्ये गेल्या महिन्यामध्ये एक मीटिंग झाल्याची माझ्याकडे माहिती आहे की पक्ष आम्ही फोडले, शिवसेना, राष्ट्रवादी, त्यांची ताकद आता घटायला लागली आहे। ते आपापसातच आरोपामध्ये व्यस्त आहेत। पण नेमकी मग आता जी काही विचारधारा मनुस्मृतीच्या विचाराची, जी काही पुरोगामी विचारसरणीला थांबवण्यासाठी वाढवण्याची आहे त्यांना, तर ती कोण वाढवते किंवा कोण चालवते? तर संभाजी ब्रिगेड, बामसेप, मराठा सेवा संघ, वंचित बहुजन आघाडी, हे जे आपले कार्यकर्ते आहेत, हे प्रवक्ते आहेत, वक्ते आहेत, ठिकठिकाणी कार्यक्रम घेत आहेत। मागच्या 1.5 महिन्यामध्ये मी संयुक्त जयंती, फुले आंबेडकर जयंती 1.5 महिना प्रवास केलेला आहे। आता ह्या 1.5 महिन्यामध्ये आपल्या राज्यघटनेतील मूल्य समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य, मानवता, बुद्ध आणि गांधी यांचे विचार मी फुले शाह आंबेडकर संयुक्त जयंतीमध्ये सातत्याने 1.5 महिना मांडत होतो आणि तेव्हापासूनच हळूहळू हा जो आपण विचार सतत मांडतोय याचा धोका लक्षात घेता मला कुठंतरी थांबवलं पाहिजे। मी मराठवाड्याचा दौरा करत असताना हा शेवटचा कार्यक्रम होता अक्कलकोटचा आणि तो सार्वजनिक कार्यक्रम होता। याचा संभाजी ब्रिगेडचा म्हणून किंवा विचारधारेचा काही विषय नव्हता, जो जन्मेजय राजे जे तिथले प्रमुख आहेत त्यांचाच होता। म्हणून मी विश्वास ठेवून गाफील राहिलो आणि त्या गाफीलपणाचा फायदा घेऊन माझ्यावर खुनी हल्ला झाला। ही मात्र गोष्ट वस्तुस्थितीला धरून आहे। अगदी नक्कीच प्रवीणजी, मात्र